नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ऑयस्टर हे जे एक सोर्स आहे मॉलस्कचं, बायवाल्व्हचं आहे स्पेशली, त्याच्यापासून 3 पद्धतीच्या होमिओपॅथिक मेडिसिन्स बनवल्या जातात. नंबर 1 मेडिसिनचं नाव आहे कॅसोस्ट्रिया गिगास, जे बनवलं जातं पॅसिफिक ऑयस्टर पासून. सेकंड रेमेडी आहे, त्याचं नाव आहे कॉन्शियोलायनम, जी बनली जाते इनर लेअर पासून, ज्याला आपण म्हणतो मदर ऑफ पर्ल लेअर. मदर ऑफ पर्ल का? कारण ते पर्ल बनवतात. ती लेअर जी आहे ते पर्ल फॉर्मेशनसाठी, पर्ल बनवण्यासाठी हेल्प करतं. आणि हे बनतं एका स्पेसिफिक टाईपच्या ऑयस्टर पासून. त्याचं नाव आहे ॲव्हिक्युला मार्गारिटीफेरा. त्याला व्हाईट लिप्ड ऑयस्टर असंही म्हणतात, कारण ते सफेद कलरचे पर्ल्स तयार करतं. तिसरी आणि इम्पॉर्टंट रेमेडी जी आपण कॉमनली आपल्या प्रिस्क्रिप्शन्स मध्ये यूज करतो, पॉलिक्रेस्ट रेमेडी आहे. तिचं नाव आहे कॅल्केरिया कार्बॉनिकम. आणि ही बनते मिडल लेअर ऑफ ऑयस्टर पासून. मधली जी लेअर आहे, जी आउटर हार्ड आणि इनर सॉफ्ट लेअरच्या मधली, ज्याच्यामध्ये सॉफ्ट आणि व्हाईट कलरचे कॅल्केरियस सबस्टन्सेस आहेत, त्याच्यापासून स्पेसिफिकली ही रेमेडी बनते. आणि याच्यासाठी एक स्पेसिफिक टाईपचं ऑयस्टर सोर्स केलं जातो. त्याचं नाव आहे ऑयस्ट्रिया एड्युलिस. त्याचं दुसरं नाव आहे युरोपियन फ्लॅट ऑयस्टर. तर किती इंटरेस्टिंग आहे हे, की एकच ग्रुप आहे ऑयस्टर, पण 3 वेगवेगळ्या रेमेडी आहेत, कारण त्याच्या तिघांचे सोर्स वेगवेगळे आहेत. तर येणाऱ्या अपकमिंग मॉलस्क या वेबिनारमध्ये आपण या 3ही रेमेडीचे इंडिकेशन काय आहेत पेशंटमध्ये, कुठल्या पेशंटला कॉन्चोलायनम प्रिस्क्राईब करायचं, कुठल्याला कॅसोस्ट्रिया गिगास आणि कुठल्यासाठी कॅल्केरिया कार्ब, हे आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत पेशंटने दिलेल्या इंडिकेशनच्या अनुसार, पेशंटने दिलेल्या सायन्स आणि सिम्पटम्सच्या अनुसार. अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आणि येत्या मोलिस्कच्या वेबिनारला तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप क्लिनिकल अंडरस्टँडिंग मिळणार आहे या इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ रेमेडीज बद्दल. थँक्यू.